आपण सर्व प्रकारे गिरावटमध्ये आलो आहोत. आमचे विचारही गिरावटमध्ये आले आहेत. आमच्या क्रियेमध्ये खूप अंतर पडले. सराउंडिंगचं क्षेत्र आम्ही पाहतो. आमची मुलं जी उपदेश घेऊन जातात की त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, तर घरी, शेजारी, नातेवाईकांकडे सगळीकडे वाईट गोष्टी आहेत. बिडी, दारू, मांस, तंबाखू, पैसे मिळवण्याची चर्चा, बाकी काहीच ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, थोड्या दिवसानंतर आपली संख्या वाढत जाईल. जेव्हा आपली संख्या वाढेल, वाईट लोकांना शरम वाटेल. आता तर कुठली शरम काही राहिलेली नाहीये. वडील मुलगा एकत्र बसून दारू पितात. सांगा, शरम राहिली मग? मग छोटी छोटी मुलंही धिक्कार करतील. नातेवाईक येऊन म्हणतील की काय पितात? दारू काही पिण्याची गोष्ट आहे? म्हणतात मदिरा पिवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. या प्रकारची प्रमाण द्यायला लागतील आमची मुलं. म्हणतात सुरापान मद मांसाहारी गमन करे भोग पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. आणि परमात्मा सांगतात 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे वो डूबे काली धार. या तंबाखूमध्ये इतका दोष आहे कि एक पर स्त्री गमन करने वाले का 70 जन्म तक अंधा हो डोले, पर द्वारा स्त्री का खोला 70 जन्म अंधा हो डोले. सुरापान मद मांसाहारी और जो गमन करें भोगें पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. जे असे पाप करतील त्यांचे 70 जन्म तर लागोपाठ ते बळीचा बकरा बनतील. परमात्म्याने सांगितलंय की 100 नारी जारी करे. एक परस्त्री गमन केल्याचं पाप काय सांगितलंय की अंध होऊन 70 जन्म धक्के खावे लागतात. आणि मग 70 जन्म तो बळीचा बकरा बनून गळा कापवून घेतो. किती घोर पाप. आणि म्हणतात की ऐसे ऐसे 100 नारी जारी करे 100 सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिण्याचं किती पाप आहे? मदिरा पीवे कड़वा पाणी और 70 जन्म कुत्ते के जाणी. जे दारू एकदाही दारू पितात 70 जन्म कुत्र्याचे होतील. जसं तुम्ही ह्या मारीच जींच्या महावीर जैनची कथा तुम्ही ऐकतास. 60 करोड वेळा गाढव, 30 करोड वेळा कुत्रा. तर याच दोषांच्या प्रतिफळामुळे घडतं. तर आम्ही चुका करून जातो. कोणत्या तरी जन्मांमध्ये पाप एकत्र साचून राहतात आणि मग ती भोगावी लागतात. तर काय सांगितलं आहे? मदिरा पीवे कड़वा पाणी, शराब पीता है जो 70 जन्म कुत्ते के जाणी. खूप अभिमानाने हॉटेलमध्ये बसून घोट मारून मजा करतो, दारू पितो, मग कुत्रा बनून गटाराचं पाणी पितो, घाण. आणि मग आता बघ तुझी दारू हीच झाली. मदिरा पीवे कड़वा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. आणि मग काय सांगतायत? पर द्वारा स्त्री का खोला 70 जन्म अंधा हो डोले. फिर क्या बताते हैं? 100 नारी जारी करे. जे 100 स्त्रिया परस्त्रिया भोगतील त्यांना किती घोर पाप लागेल. और सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिल्याने काय होतं, किती दोष आहेत. आता आपल्याला सांगितलं असं 100 वेळा केलं आणि एक वेळा चिलीम हुक्का भरला. पिणाऱ्याचं तर भरपूर पाप आहेच, पण एक हुक्का भरून देणाऱ्याला इतकं पाप लागेल. कारण कोणी दोषात सहयोग देतं, कोणी हत्या करायला जातं, कोणी मदत करायला जातं, उचलून त्याला हत्यार देतं की कर काम, तर दोघेही दोषी आहेत ते. तर इथे काय म्हणतात की 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे और डूबे काली. जसं तुम्ही गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ऐकलं आहे की जी व्यक्ती सर्व कर्मांशी परिचित आहे, पूर्ण अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे आणि तत्ब्रह्मशी परिचित आहे, तर तत्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म, तर तो केवळ जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात. तो इथल्या बकवासमध्ये आश्रित राहत नाही, इथल्या कुठल्याच वस्तूशी डिमांड करत नाहीत. त्या भक्तीची अनुकूल साधना तीच करतात, त्यातल्या बाधक वस्तूला ग्रहण नाही करत. तर ही आमची मुलं पूर्ण अध्यात्मज्ञानाशी, यातल्या सर्व पूर्ण कर्मांशी परिचित होऊन जातील. तर मग त्या सामान्य माणसाला जेही त्यांच्या संपर्कात येतील त्यांच्या गुणांनी परिचित बनवतील की हे नका करू तुम्ही, याने पाप लागतं. आता छोटी छोटी मुलंसुद्धा, कोणी नातेवाईक आले ते बीडी माचीससाठी बीडी काडी मागवतात, ते नकार देतात. तुमची दुसरी कुठलीही सेवा करू पण हे नाही करणार, कारण यात आम्हाला दोष लागेल आणि आपण आमच्या घरीही हे करण्याची कृपा नका करू.
आम्हाला दोष लागेल तर त्याची त्यांना स्वतःलाच शरम वाटेल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.